Start here. Chalo, let's start. Just as we declared in previous class that we are going to start our syllabus from this class, and as per our promise, I am going to start a first chapter from unit first, and as per your interest to listen about this history of pharmacy and development of pharmacy profession and pharmacy as a career. This is the name of first chapter. मी इथं फक्त हिस्ट्री ऑफ फार्मसी लिहिलेलं आहे. ओके, बट ऍक्च्युअल मध्ये तुमच्या सिलेबस मध्ये ह्या चॅप्टरचं नाव काय दिलेलं आहे? तुमच्या चॅप्टरचं नाव दिलेलं आहे हिस्ट्री ऑफ फार्मसी, डेव्हलपमेंट ऑफ फार्मसी प्रोफेशन अँड फार्मसी ॲज अ करिअर. असं एवढं मोठं नाव तुमच्या पहिल्या चॅप्टरचं आहे. त्यातच आपण हे सगळे पार्ट्स जे आहेत ते शिकणार आहोत. अँड द फर्स्ट चॅप्टर इज हिस्ट्री ऑफ फार्मसी. In that history of pharmacy, we are going to look up the origins of pharmacy. Means आपल्या पूर्वीच्या काळामध्ये फार्मसीची प्रॅक्टिस किंवा ओरिजिन ऑफ फार्मसी कसं झालं ते आपण इथं डिस्क्राईब करणार आहोत. त्यामध्ये आपण बिफोर द डॉन ऑफ हिस्ट्री, डॉन DAWN, ओके, DON नाही, तो डॉन वेगळा, जस्ट इट इज द बिफोर द डॉन ऑफ हिस्ट्री, म्हणजेच ह्या हिस्ट्रीची सुरुवात कशी झाली ते आपण इथं बघणार आहोत. देन फार्मसी इन एन्शियंट बॅबिलोनिया. बॅबिलोनिया इज अ काय म्हणू, एरा त्याला आपण म्हणू, एक काळ आहे, त्या काळाला नाव इथं दिलेलं आहे बॅबिलोनिया, एन्शियंट बॅबिलोनिया. ओके, देन द फार्मसी इन एन्शियंट चायना अँड डेज ऑफ पॅपिरस इबर्स. Then this history is divided into Greek periods, Roman periods, Arabian periods, Empiric Era, and pharmacy is what today and what is the future of pharmacy tomorrow. That should be discussed in this history of pharmacy. ह्या हिस्ट्री ऑफ फार्मसी मध्ये जसंच आत्ता आपण एक्सप्लेन केलं, हे सगळे पार्ट्स आपल्याला ह्या हिस्ट्री ऑफ फार्मसी मध्ये पाहायचं आहे. ओके, सो वेळ वाया न घालवता आपण हे हिस्ट्री ऑफ फार्मसी स्टार्ट करूयात. आवर फर्स्ट पॉइंट्स, दॅट इज द बिफोर द डॉन ऑफ हिस्ट्री. बिफोर द डॉन ऑफ हिस्ट्री हे म्हणण्यासाठी आपण इन अर्लियस्ट, आपल्याला जसं की माहित आहे पूर्वीच्या भूतकाळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा आपण भूतकाळामध्ये मेडिसिन वॉज बेस्ड अपॉन इन मॅजिक अँड रिलिजन. प्रत्येक रिलिजन मध्ये आपण बघतो, टीव्ही वरती सिरियल्स वगैरे बघतो, तिथं ट्रीटमेंट कसं केलं जातं, तिथं फार्मसी मेडिसिन्स कशा प्रकारे मॅजिक करायचे, रिलिजन मध्ये डिपेंड व्हायचे. आपण रिलिजियसली मालिका टीव्हीवर खूप वेळेस पाहिलेला आहे. त्या मालिका मायथॉलॉजिकल, खास करून मायथॉलॉजिकल सिरियल्स मध्ये आपण हे मॅजिक आणि हे रिलिजियस मॅजिक सुद्धा पाहिलेलं आहे. आणि त्या बेसिसवरच अगोदरचं मेडिसिन्स डिपेंड असायचं. ओके, म्हणजेच ऑटोमॅटिकली कुणाला जर उंड झाली असेल, जखम झाली असेल, मॅजिक कुठला तरी देव यायचा, कुठला तरी अवलिया यायचा आणि त्याच्याने त्याच्याजवळ असलेल्या दिव्य शक्तीने त्याची जखम जे आहे, त्याचं जे उंड जे आहे तो रिलीफ करायचा, बरं करायचा, हो की नाही. असं आपण भरपूर वेळेस टीव्ही मध्ये पाहिलेलं आहे. सो इन अर्लिएस्ट टाइम्स, दॅट्स वाय रिटन दिस पॉइंट हिअर, दॅट इन अर्लिएस्ट टाइम्स मेडिसिन्स वॉज बेस्ड इन मॅजिक अँड रिलिजन्स. ओके, अँड आता इथं फक्त आपल्याला त्या एराचे, त्या पब्लिकचे, त्या काय म्हणू त्याला आपण, लोकांचे ग्रुपची नावं आपल्याला इथे माहित करून घ्यायची आहेत, किंवा माहिती होणार आहेत. माहिती नसतील तर 4000 BC वर्षापूर्वी समेरियन्स नावाचे लोक आपल्या अवतीभोवती राहायचे आणि त्यांचा विश्वास असायचा, दे बिलीव्ड दॅट
डेमॉन्स वेअर द कॉज ऑफ इलनेस. डेमॉन्स राक्षस ज्याला आपण म्हणतो आजच्या ह्याच्यामध्ये, डेमॉन्स. समेरियन्स नावाचे जे लोक होते ते समेरियन्सचा असा विश्वास होता की डेमॉन्स वेअर द कॉज ऑफ इलनेस. अँड इन मेनी कल्चर्स फिजिशियन्स वेअर प्रिस्ट. प्रिस्ट म्हणजे ज्याला आपण देवदूत किंवा फरिश्ता असं आपण भरपूर लँग्वेजेस मध्ये पाहतो आणि बोलतो सुद्धा. अँड समटाइम्स दे कन्सिडर्ड ॲज ए gods also. So in many cultures the physicians were considered as a god, and this medicine's history was started with the Sumerians before 4000 BC. म्हणजेच आपलं अस्तित्व कधीपासून आहे फार्मसीचं, मेडिसिनचं? 4000 पूर्वी वर्षापासून आहे. 4000 वर्षापूर्वीच फार्मसी सुरू झालेली आहे. वेदर इट इज इन द फॉर्म ऑफ मॅजिक or whether it is formed in the demons created illness. Understand? So this era of Sumerians which used materials, ह्या era मध्ये, ह्या 4000 वर्षापूर्वी लोक काय करायचे, the materials used by them of his or their surroundings, म्हणजेच काही झालं तर ते काय वापरायचे तिथं, जखम वगैरे झाली किंवा काही दुखणं, मार लागलं, ठेस लागली, हो ना, अगोदर चप्पल बूट तर नव्हते त्यामुळे हे प्रॉब्लेम्स यायचेच. त्याच्यासाठी अर्लियर मॅन युज्ड मटेरियल्स इन हिज सराउंडिंग्स. लीव्स, मड, कूल वॉटर वेअर युज्ड टू स्टॉप ब्लिडिंग अँड हील वुंड्स. माती, पानं, पानापासून निघणारा जो रस आहे, थंड पाणी, हे सगळं ते लोक वापरायचे जखमाच्या हील होण्यासाठी किंवा रक्तस्त्राव रोखण्यासाठी. हे सगळं तिथं यूज केलं जायचं. अँड ड्राय क्ले वॉज युज्ड टू स्प्लिंट ब्रोकन बोन्स. अँड ड्राय क्ले वॉज युज्ड टू स्प्लिंट म्हणजे तुटलेली हाडं जोडण्यासाठी ड्राय क्लेचा वापर हे त्यावेळेस केला जायचा. त्यावेळेस म्हणजे अराउंड द 4000 years BC, Sumerians and earlier man in the Sumerians which are used the materials which is on their surroundings, and this material was used by them for the treatment of their wounds, their healing purposes. Understand? And the photograph is given here, the Sumerians, how they are looking, how they are doing the healing of bones or splinting of broken bones, bleeding, how they stop the bleeding. That is given in the pictures of these Sumerians. Look at that pictures and try to understand what is starting of the pharmacy before 4000 years ago. And pharmacy in ancient Babylonia. Babylonia सुद्धा नावाचा एक काळ होता, एक एरा होता त्यामध्ये सुद्धा. and the earliest known record of the art of apothecary. Apothecary कुणाला म्हणतात? Apothecary are the forerunner of the pharmacist. म्हणजेच आता आपण त्यांना फार्मासिस्ट म्हणतो, त्यांना अगोदर apothecaries म्हणलं जातं. Apothecary is in Mesopotamia at about 2600 BC years. म्हणजे this Babylonia history is around 2600. Just one minute. रेल्वे पेटीवर बसली आणि वाटलं. बरं काय कर, येताना आंटीच्या घराकडून एक ते 3 पिशव्या जाताना 2 पिशव्या घ्या की. आंटीच्या इथे मग तिला बसाय. चलो, just I said earlier that I don't want to mute yourself, but your response is very poor, so I make mute to all of you. Okay, so no problem, just listen carefully. We are discussing the pharmacy in ancient Babylonia, and the earliest art of apothecary, the forerunner of pharmacist, is in Mesopotamia at about 2600 BC years. And the Babylonian healing practitioners combined the responsibilities of priest, physician, and pharmacist. Some of the oldest pharmacy records are found in Sumerians or Babylonians clay cuneiform tablets that date back about 2000 BC. क्ले पासून बनवलेले टॅबलेट सुद्धा हे लोक वापरायचे एक 2500 वर्षापूर्वी.
त्याला म्हणायचं बॅबिलोनिया, फार्मसी इन एन्शियंट बॅबिलोनिया. दिस हिस्ट्री इज रेअरली आस्क्ड इन द एक्झाम. फार कमी वेळेस हे हिस्ट्री विचारलेली आहे, तरी पण आपल्याला लिहिण्यासाठी काही अवघड नाही आहे हिस्ट्री. वी कॅन राईट व्हेरी इझिली. जस्ट कीप इन माइंड दॅट द हेडिंग्स of this history. The first headings: before the dawn of history, and the second one is the pharmacy in ancient Babylonia. In Babylonia, just focus on the pharmacy records found as a clay cuneiform tablets that date back to the 2000 BC. And here these pharmacists, these priests, these physicians, all are one only. They perform the responsibilities of combined all the priest, physician, pharmacist, practitioners. सगळे एकच रोल करायचे. आणि तिथं फार्मासिस्ट वेगळे, डॉक्टर वेगळे असं नव्हतं. तिथं that are combined responsibilities performed by the same people, that is Babylonians, which used क्युनिफॉर्म टॅबलेट्स. ह्या एरामध्ये काय ऐकण्यात आलं आपल्याला? टॅबलेट नाव ऐकण्यात आलं. टॅबलेट 2000 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात होते. जरीही ते क्ले क्युनिफॉर्म पासून बनवलेले टॅबलेट असतील, तरीही टॅबलेटचं अस्तित्व 2000 वर्षापूर्वीपासूनचं होतं, हे लक्षात घ्या. फार्मसी इन एन्शियंट बॅबिलोनिया. नेक्स्ट, ॲज ऑल ऑफ यू नो अबाउट द चायना, दॅट फार्मसी इन एन्शियंट चायना was started before 2000 years, and the legends tells that Emperor Shen Nung investigated the medical properties of hundreds of herbs. Herbs म्हणजे जे काही प्लांट्स आहेत, ज्याला आपण हर्ब्स म्हणतो, वनस्पती, ते वनस्पती प्लांट्स जे आहेत त्यांचं मेडिसिनल प्रॉपर्टीज, जो चायनाचा जो एम्परर होता 2000 वर्षापूर्वीचा, त्यांचं नाव होतं शेन नंग. शेन नंग जो एम्परर होता त्याने हंड्रेड्स ऑफ हर्ब्स शोधून काढलेले आहेत, ज्यामध्ये मेडिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. अंडरस्टँड? अँड नियर अबाउट 365 हर्ब्स दॅट ही investigated and write a book regarding that herbs, which includes 365 native herbal drugs in his book called The Great Herbal. द ग्रेट हर्बल हे इंग्रजी मधलं नाव आहे, पण त्याचं जे नाव जे होतं त्या पुस्तकाचं, दॅट नेम ऑफ द बुक इज फर्स्ट पेन टिसाओ. टिसाओ मीन्स द बुक कॉल्ड द ग्रेट हर्बल. फर्स्ट पेन टिसाओ नावाचं बुक जे होतं, जे आता इंग्रजीमध्ये त्याचं रूपांतर द ग्रेट हर्बल्स मध्ये केलं गेलेलं आहे, विच इन्क्लूड्स 365 medicinal herbal plants, medicinal herbal drugs, which and their medicinal properties is included in that book, which is investigated by whom? The Emperor of China, Shen Nung. Okay, before 2000 BC years. Understand? So this is a China history photograph in the slides, which tells about the development of pharmacy in ancient China, or the history of pharmacy in ancient China. Okay, and the days of Papyrus Ebers. Papyrus Ebers नावाचं a man is there. One of the earliest known records written around 1500. बघा, म्हणजे आपण कुठून येतोय? 4000 वर्षापासून आपण सुरुवात गेलेलं आहे. 4000 पासून आपण 2600 2600 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर 2000 वर्षापर्यंत आलो चायनाच्या. आता 1500 वर्षापूर्वी आपण बोलत आहोत, which are known as the days of Papyrus Ebers. And this Papyrus Ebers is nothing but it is the one of the earliest known records written around 1500 BC, was the Ebers Papyrus, named by George Ebers, and it is the best known and most important pharmaceutical record from ancient history, and it is known and named by the George Ebers, and which is actually called as the Ebers Papyrus किंवा Papyrus Ebers. त्याला तुम्ही काही म्हणा, नो प्रॉब्लेम. Ebers Papyrus म्हणा किंवा Papyrus Ebers म्हणा, all is the same, which is named by George Ebers.
अँड इट कंटेन्स, आता हे यामध्ये काय आहे, जॉर्ज इबर्स किंवा पॅपिरस इबर्स मध्ये, विच इन्क्लूड्स 800 प्रिस्क्रिप्शन्स using 700 drugs. Of particular note in the papyrus is inclusion of quantities of substances which were largely missing from Babylonian clay tablets. Understand? म्हणजे Babylonian clay tablet मध्ये जे मिसिंग होते ते 700 ड्रग 800 प्रिस्क्रिप्शन्स मधून ते इथं नोट डाऊन केले गेलेले आहेत, नोटेड केलेले गेलेले आहेत. इट इज द पिक्चर ऑफ पॅपिरस इबर्स. पॅपिरस इबर्स यामध्ये हे पिक्चर आपल्याला कळणार नाही, जस्ट आपल्याला पिक्चर्स दिसेल पण लिहिलेलं आपल्याला यामध्ये जास्त काही कळणार नाही. जस्ट for our understanding purpose, the pictures of Papyrus Ebers is given in the slides, and these many modern dosage forms are also referred in the Ebers Papyrus as gargles, inhalations, suppositories, ointment, plasters and lotions. म्हणजे 1500 वर्षापूर्वी सुद्धा हे डोसेज फॉर्म या लोकांना माहित होते, या लोक यूज करत होते हे लोक. दॅट इज द इबर्स पॅपिरस. आणि ते डोसेस फॉर्म गार्गल्स आहेत, इनहेलेशन्स आहेत, सपोजिटरीज आहेत, ऑइंटमेंट्स आहेत, प्लास्टर्स आहेत, लोशन्स आहेत. ऑल मॉडर्न डोसेस फॉर्म आल्सो रेफर्ड in this Papyrus Ebers. Near about 700 drugs are included in the Ebers Papyrus. Understand? This is the days of Ebers Papyrus, and just we are going to the Greek eras now. We enter after the Greek Papyrus Ebers around 1500 years ago. Now we are in the Greeks. आपल्या प्रत्येक पुस्तकामध्ये 10वी 11वी 12वी मध्ये अभ्यास करत असताना आपण ग्रीक्स, लॅटिन्स हे नाव भरपूर वेळेस प्रत्येक ह्याच्यामध्ये, दिस वर्ड इज ऑब्टेन्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड. ओके, सो द ग्रीक्स आर evaluated this or this contribution in the pharmacy field of Greeks was around 600 BC. The Greeks integrated science into mythological thinking and began thinking logically about disease rather than believing spiritual explanation. म्हणजेच ग्रीक लोकांपासून हे मायथॉलॉजिकल थिंकिंग जे होती अगोदर, मॅजिक, देव, गॉड, हे जे मायथॉलॉजिकल थिंकिंग होती, ते थिंकिंग त्यांनी बदलून लॉजिकली विचार करणं चालू केलं. आणि काय विचार करणं चालू केलं की डिसीज रादर दॅन बिलिव्हिंग स्पिरिच्युअल एक्सप्लेनेशन, एक दैविक गोष्ट मानण्यापेक्षा डिसीज हे वेगळं काहीतरी आहे हे त्यांनी बिलीव्ह केलं. आणि लॉजिकली ह्याला एक्सप्लेनेशन त्यांनी ग्रीक लोकांपासून सुरू झालं. डिसीज हे काहीतरी वेगळं आहे स्पिरिच्युअल एक्सप्लेनेशन पेक्षा, हे असा जर विचार कोणी केला तर ते ग्रीक लोक आहेत. अँड द रोमन्स कॉन्कर्ड द ग्रीक्स अँड द मेडिकल अँड फार्मास्युटिकल कल्चर्स मर्ज. इट इज नोन ॲज द ग्रीको-रोमन एरा. आणि याच ग्रीक सोबत यांची साथ कोणी दिली? रोमन लोकांनी दिली. अँड रोमन लोकांसोबत मिळून ग्रीक्सने सुद्धा मेडिकल अँड फार्मास्युटिकल कल्चर हे मर्ज केलं. मेडिकल आणि फार्मास्युटिकल हे दोन्ही एक आहेत किंवा यांचा संबंध जवळचा आहे. हे जर कल्चर जर कोणी मांडलं असेल तर ग्रीक आणि रोमन या लोकांनी मांडला. आणि त्याच्यासाठी ह्या सगळ्या एराला ग्रीको रोमन एरा असं म्हणलं जातं. ओके, दिस इज हॅपन्ड अराउंड 600 BC इयर्स बिफोर क्राइस्ट, ज्याला म्हणतो आपण BC म्हणजे. ओके, सो 600 years before Christ, these Greco-Roman era was evolved, and they started to thinking logically about the disease rather than a spiritual explanation. Understand, my dear students, the Greek era, the actual pharmacy history has been started. We can say that Greeks has much more importance in this historical of pharmacy. And one of these father of botany, Theophrastus, the man we called as the father of botany, Theophrastus. And Theophrastus has a Greek or Roman periods has been evolved, and his observations about the medicinal qualities of herbs have proven
uncannily accurate, and Theophrastus covered most aspects of the botany: description of plants, classification, plant distribution, propagation, germination, cultivation, जे की आपण 12वीला खूप वेळेस बॉटनी मध्ये शिकलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि ह्या थिओफ्रेस्टस या सायंटिस्टचं या इन्व्हेस्टरचं जे नाव आपण इन्व्हेंटरचं जे नाव आहे आपण ऐकलं असेल तर ते आहेत थिओफ्रेस्टस. And Theophrastus is known as the father of botany, and who has tremendously worked on the qualities of herbs, just not the qualities, the medicinal qualities of the herbs that worked by the Theophrastus. And in that they covered most of the aspects regarding the plant, every minute details regarding plants description was invented by Theophrastus. Understand? And this is the plant herbs which are given in the slides, and the man himself in the slides, Theophrastus, the father of botany, who is giving lectures in picture also. Some students or some his colleagues or some of his students are sitting in front of him and giving listening to his lectures, and a plant in his hands means a father of botany holding or telling something regarding plants in the pictures himself. So Theophrastus has called as the father of botany, and which is having important also in the pharmacy, because Ayurveda is completely depend on the herbs and plants also in the pharmacy. So Theophrastus has ideal for this pharmacy field. Then the next person, that Hippocrates, the father of medicine that we called as, and the Hippocrates is in the picture in front of you. He was a philosopher, physician, and pharmacist also. He liberated medicine from the mythical bad spirits. He also wrote the Oath of Hippocrates. त्यांनी स्वतःची एक हायपोक्राईटची ओथ सुद्धा लिहिलेली आहे. Proposed that disease came from natural, not supernatural causes. नॅचरल सुपरनॅचरल कॉजेस पासून डिसीज येत नाही, तर नॅचरल कॉज पासून डिसीज होतात, हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. द फादर ऑफ मेडिसिन्स, who is actually a philosopher, doctor, physician, pharmacist, all. And he wrote a book of Oath of Hippocrates and established the theory of humors which needed to be imbalanced for the good. Humors, ह्युमर्स पंचतत्व ज्याला आपण म्हणतो, आपण ह्युमर्स म्हणतो आपण त्याला, एअर, वॉटर, that humors are set by, established by these Hippocrates. म्हणजे हवा, पाणी, पृथ्वी, अग्नी, हे जे आहेत हे सगळे ह्युमर्स जे आहेत हे हिपोक्रेट्स द फादर ऑफ मेडिसिन ने इस्टॅब्लिश केले गेलेले आहेत. एअर म्हणजे ब्लड, विच म्हणजेच द ह्युमर अँड रिलेटेड द बॉडी फंक्शन. एअर इज अ ह्युमर विच इज रिलेटेड टू ब्लड. water is related to the bulgum or phlegm ज्याला म्हणतो आपण. then earth is a black bile, fire is a yellow bile. That are the theories of humors which are established by the Hippocrates. Understand the importance of Hippocrates. Then Dioscorides, a scientist, looks at drugs. He was a Greek physician and botanist. आता आपण हे सगळे लोकांची नावं का डिस्कस करतोय? बिकॉज ग्रीको-रोमन एरा हॅज बीन स्टार्टेड, आणि हे सगळे ग्रीक किंवा रोमन मध्येच हे लोक काम केले गेलेले आहेत, किंवा यांचा जन्म ह्या पिरियड मध्ये झालेला आहे. कोण कोण? Theophrastus, Hippocrates. Then next is the Dioscorides. Dioscorides is called as a scientist, looks at drugs, and he was a Greek physician and botanist. Wrote the first standard manual on drugs called De Materia Medica. आपण भरपूर डॉक्टरांकडे व्हिजिटला जातो, त्यांच्या कपाटामध्ये मागच्या साईडला एक पुस्तक दिसतं. त्या पुस्तकावर भरपूर वेळेस तुम्ही नाव जर आतापर्यंत पाहिलं नसेल तर यावेळेस पाहण्याचा प्रयत्न करा. कुठल्या डॉक्टरकडे गेलात आणि त्याच्या मागच्या कपाटामध्ये पुस्तकं ठेवलेले आहेत, आणि त्या पुस्तकामध्ये दी मटेरिया मेडिका नावाचं पुस्तक सापडतं का नाही, तुम्ही त्याचं सर्च करा तिथे पाहिल्यानंतर. ओके, तिथे गेल्यानंतर डॉक्टरकडे. अँड दिस डी मटेरिया मेडिका इज रिटन बाय द डायस्कोराइड्स, विच इज ऑल्सो कॉल्ड एज द फार्माकोपिया. फार्माकोपिया माहिती आहे ना, आपल्या तोंडातून ऐकला असेल. फार्माकोपिया इज नथिंग बट अ डिटेल of drugs. So this Dioscorides is called as the scientist looks at the
ड्रग्स. ओके, हे सायंटिस्ट आहेत ते जे काही ड्रगवर फोकस करतात आणि हे त्यांनी फोकस करून त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, मॅन्युअल ऑन ड्रग्स त्याला म्हणतात, विच नेम्ड ॲज अ डी मटेरिया मेडिका and also called as a pharmacopoeia, and he published 6 books that covered over 600 plants and their healing properties. अगोदर ड्रग्स हे केमिकली अस्तित्वात नव्हते, प्लांट्स मध्येच असलेल्या ड्रग्स बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. 600 plants and their healing properties they explained in his books, and his books was used for 1500 years. आणि काही लोक सुद्धा आज पण हे पुस्तक वापरतात, दी मटेरिया मेडिका और फार्माकोपिया. आपण सुद्धा हे पुस्तक आज सुद्धा वापरतोय, ज्याला आपण फार्माकोपिया मॉडिफाईड फॉर्म मध्ये आपण हे यूज करतोय. आणि दर एडिशनला आपण प्रत्येक पब्लिकेशन आपण आज पण हे बुक पब्लिश करतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑफकोर्स आपण म्हणजे. अँड दॅट फार्माकोपिया is used by our pharmacians or pharmacy peoples, and these Dioscorides are having a scientist who looks at the drugs, and these are the common terms used in pharmacy. तुम्ही फार्मसीला आलेले आहेत आणि फार्मसी मधले काही टर्म्स तुम्हाला माहित नाहीयेत, these are subjects for you also. हे जे नाव टर्म्स आहेत ते काही पुढे येणाऱ्या फार्मसी वर्षांमध्ये तुम्हाला सब्जेक्ट सुद्धा असतील, आता सुद्धा असतील किंवा पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा तुम्हाला हे नावं ऐकण्यात येतील. फार्मॅकोलॉजी, फार्मॅकोलॉजी इज नथिंग बट द स्टडी ऑफ ड्रग्स कॉल्ड ॲज द फार्मॅकोलॉजी, अँड फ्रॉम this pharmacology word is obtained from the Greek word pharmakon, means drugs, and cology means study. Pharmakon means drug ची जी स्टडी आहे म्हणजेच फार्मॅकोलॉजी. देन फार्माकॉग्नोसी, pharmacognosy the study of physical, chemical, biochemical and biological properties of drugs as well as drugs from natural sources. Natural sources, plants, minerals, वॉटर, जे काही हे नॅचरल सोर्सेस आहेत, ह्या नॅचरल सोर्सेस पासून जे काही ड्रग्स आपण ऑब्टेन केले गेलेले आहेत, म्हणजेच फार्माकॉग्नसी इज नथिंग बट स्टडी ऑफ प्लांट्स, त्याला म्हणायचं फार्माकॉग्नसी. फार्माकोपिया अँड ऑफिशियल लिस्टिंग ऑफ ड्रग्स अँड इश्यूज रिलेटेड टू दिअर यूज आर इन्क्लुडेड इन द फार्माकोपिया. फार्माकोपिया काय आहे, हे एक ऑफिशियल बुक आहे, त्यामध्ये ड्रग्स are included and everything about drugs are written in that book. That's a now official name, botanical name, another name, त्याचे formulas, जे जे काही आहे, molecular weight, solubility, whatever you are having in their mind are included in the pharmacopoeia regarding that drug. Understand? So don't forget this word. And what included in the pharmacopoeia, this is an official listing of drugs and issues related to their use. Then a pharmaceutical pharmaceutical of or about drugs, also a drug product. आपण आता खूप वेळेस फार्मसीमध्ये प्रत्येकाच्या तोंडातून ऐकणार फार्मास्युटिकल कंपनी, फार्मास्युटिकल ड्रग्स, फार्मास्युटिकल कॉलेज, फार्मास्युटिकल इंडस्ट्री, फार्मास्युटिकल कंपनी, भरपूर हे फार्मास्युटिकल तुम्ही ऐकणार आहात. तर या फार्मास्युटिकलचा अर्थ काय आहे, ऑफ ऑर अबाउट ड्रग्स, also a drug product are called as the pharmaceuticals. Then panacea, a cure all, from the Greek word panacea किंवा panacea, and the materia medica, a dictionary of medicinal plants. Just with Dioscorides, the author of this book, the materia medica, which includes the medicinal plants, details a dictionary of medicinal plants called as the materia medica. So these are the common terms which are used in the pharmacy field. Okay, and after Dioscorides, gallons, are there. Just gallons हे जे आहेत याबद्दल आपण पुढच्या लेक्चर मध्ये कंटिन्यू करू, म्हणजेच उद्याच्या लेक्चर मध्ये. जस्ट वी आर हॅव्हिंग अ लेस टाइम्स और वी आर शॉर्टिंग ऑफ टाइम, so we are not discussing this gallon here. We are taking just 5 minutes remaining here, so you can read it here. Let's continue this gallons part and history. Let's continue this history in next lecture. Okay,
So we are going to stop here. Just